उपवास तर मी आधी पकडायचोच ना, त्यामुळे मला काय सवय होती. हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन 10 दिवस 10 मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये. हा आहे पहिला ब्लॉग. सकाळी उठलो आणि बघितलं तर पप्पा जात होते ऑफिसला गेले पप्पा आणि बसलो चाय प्यायला. चाय पिता पिता आम्ही लोकांनी बघितला आयुष राऊतचे व्लॉग्स बघता चाय पिली आणि मग गेलो आंघोळीला आणि मग झालो कॉलेजसाठी रेडी होऊन गेलो स्टेशनवरती. तर आपल्याला स्टेशनवरती भेटला असलो आणि मग पुढे गेलो तर बघतो आपला खाली उतरायचा ब्रिजच बंद, म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या ब्रिजने जाता बघितलं की खालची आमची ठाण्याची ट्रेन जाते. तर मग पुढे गेलो आणि ट्रेन पकडून आलो ठाणा स्टेशन. ठाण्यावरून गाईज आता जाऊया कॉलेजला. लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला भेटतो. गाईज आता कॉलेज सुटलंय, जाऊया आता कॉलेजवरनं घरी. आम्ही लोक इकडे आता बसलेलो फ्रँकी खाण्यासाठी. हे लोकांचं फोटो सेशन बघा आता चालू. कॉलेजवरनं घरी आलो आणि बसलो अभ्यासाला. अभ्यास करून झाला तर जेवायचं होतं म्हणून काढला कचरा, आणली ताट. मी बसलो जेवायला. आज जेवणाला होतं डाळ भात वांग आणि चपाती. सगळ्यांसोबत जेवत होतो. जेवण झालं आणि सगळे मिळून बघत होते न्यूज. पप्पा, तुम्ही उपवास कसा भरतात पूर्ण दिवस? उपवास तर मी आधी पकडायचोच ना, त्यामुळे मला काय सवय होती. पण सकाळपासून मी उपवास पकडला होता. सकाळी जाताना शंकराच्या मंदिरात गेलो, पाया पडलो, नंतर ऑफिसला गेलो. बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आता उद्यावर की संकष्टीचा उपवास आहे, तर उद्या पण पकडायचा आहे. तू पण पकड बाबू. मी नाही, मला नाही आवडत उपवास करायला. आणि ताई मला सांगत होते की तिला या राईडमध्ये बसायचं, तरी किती राईड डेंजर वाटते ती तुम्ही बघा. आणि हिला काय भीतीच नाही वाटत बाबा. तर काहीच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.